हॅलो नमस्ते प्रेक्षकांनो, आज आपण ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे 10 ऑगस्टचा रिव्ह्यू ऐकणार आहोत. खूपच जबरदस्त असा भाग दाखवलेला आहे, त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. पहिल्यांदा कोर्टातलाच सीन दाखवलेला आहे, म्हणजे कालपासूनच सुरुवात झालेली आहे. अर्जुन सायलीला म्हणतो सॉरी बायको असं म्हणत असतो, तेव्हा सायली म्हणते तुम्ही सॉरी का म्हणताय? मला माहीत होतं की आज बेल भेटणार नाही. मी मनाची तयारी करूनच आलेली होती. एखादी केस सुटायसाठी जितका वेळ लागतो ना तितका वेळ तर लागणारच आहे ना, असं सायली म्हणते. ठीक आहे, पण मला काळजी वेगळ्याच गोष्टीची वाटते. तेव्हा अर्जुन म्हणतो कुठल्या गोष्टीची? तेव्हा सायली म्हणते सोनल जरी सुटलेली असली तरी सुद्धा मानसी आणि इतर मुली त्यांच्या तावडीतच आहेत आणि बाकीच्या मुलींचं मला माहीत नाही. हो, पण मानसी मला बरीच वर्ष मला ओळखते. तिच्याकडून आपल्याला काय आहे ते कळेल. आणि हे बघा, मला माझी काळजी नाही आहे, पण मला मुलींचीच जास्त भीती वाटते, त्यांची जास्त काळजी वाटते. तुम्ही काहीही करून त्यांना लवकरात लवकर शोधून काढा, असं सायली अर्जुनला म्हणत असते. तेव्हा अर्जुन म्हणतो हो बायको, तू काहीही टेन्शन घेऊ नको. तेव्हा सायली म्हणते तुमचा पडलेला चेहरा मला नाही बघवतो. तुम्हाला माहिती आहे ना, तुम्हाला आता रडायचं नाही, लढायचं. आणि अर्जुन म्हणतो जिंकायचंही, असं म्हणतो. आणि मग ते इन्स्पेक्टर कामत म्हणतात चला सायली सुभेदार म्हणतात, आणि मग तुमची वेळ संपली आहे. आणि मग ते सायलीला घेऊन ती कॉन्स्टेबल आणि ते इन्स्पेक्टर निकम तिथून निघून जातात. आणि मग आता अर्जुन तो तिथेच थांबलेला असतो आणि चैतन्यसुद्धा तिथेच असतो. चैतन्य त्याच्या खांद्यावर हात ठेवतो आणि त्याला धीर देत असतो आणि म्हणतो जे काही झालं ते अपेक्षित होतंच, असं चैतन्य म्हणत असतो. तेवढ्यात पाठीमागून ॲडव्होकेट शेंडे येतात आणि ते ॲडव्होकेट शेंडे अर्जुनच्या पाठीवर हात ठेवतात. आणि मग ते ॲडव्होकेट शेंडे म्हणतात ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार, आजपर्यंत तुम्ही एकही केस हारला नव्हतात, पण आता हा रेकॉर्ड मोडणार आहे, असं म्हणत असतो. तेव्हा अर्जुन म्हणतो खूप कॉन्फिडन्स आला आहे तुम्हाला. तेव्हा ते ॲडव्होकेट शेंडे म्हणतात यस, तुमच्या बायकोला पोक्सो लागला आहे आणि ते आरोप सिद्ध करणारे पुरावेसुद्धा पोलिसाकडे आहेत. आणि इतक्या गलिच्छ आणि घाणेरड्या गुन्ह्याला शिक्षा तर व्हायला हवीच ना. तेव्हा इकडून सचिन आणि राकेश मोबाईलमध्ये सगळं रेकॉर्ड करत असतात आणि इकडे प्रियालाही दाखवतात. आणि मग सचिन आणि राकेशसुद्धा हसत असतात आणि प्रियासुद्धा हसत असते. आणि मग ते ॲडव्होकेट शेंडे म्हणतात खरं तर माझ्यासाठी ही केस खूप सोपी आहे. फार काही न करता तुमच्या बायकोला खडी फोडायला पाठवलं असतं. तेव्हा अर्जुन सुभेदार यांचं रेकॉर्ड उद्ध्वस्त करणारा वकील म्हणून माझं नाव रेकॉर्डला होईल ना, असं म्हणत असतो तो ॲडव्होकेट शेंडे. आता अर्जुन म्हणते स्वप्न फार बघता तुम्ही ॲडव्होकेट शेंडे, पण मी माझ्या बायकोला सोडवणारच, कारण माझ्या बायकोने कोणताही गुन्हा केलेला नाही. अर्जुन सुभेदार आजपर्यंत त्याच्या क्लायंटची केससुद्धा हारलेला नाही. जग इकडचं तिकडं झालं ना तरी मी माझ्या बायकोला सोडवूनच राहणार, असं अर्जुन कॉन्फिडंटली सांगत असतो. तेव्हा ते ॲडव्होकेट शेंडे म्हणतात अरे वा, तुम्हाला तर खूपच कॉन्फिडंट आला आहे. असं बघूयात दोघांपैकी कोणाचा कॉन्फिडन्स खरा ठरतो. मिस्टर सुभेदार, तुम्ही कितीही प्रयत्न करा, पण तुमच्या बायकोला मी साधा जामीनसुद्धा देऊ शकणार नाही तुम्ही, असं म्हणत असतो. तेव्हा अर्जुन म्हणतो असं वाटतं तुम्हाला? चला आय एम चॅलेंज ॲडव्होकेट शेंडे, असं म्हणतो. आणि मग त्याच्याकडे बोट दाखवतो अर्जुन आणि म्हणतो फक्त एक हिअरिंग. आणि फक्त एक हिअरिंग झाली आणि पुढच्या हिअरिंगमध्ये मी माझ्या बायकोवर जो पॉक्सोचे चार्जेस हटवून टाकेन आणि त्या हरवलेल्या मुलीपैकी कोणतीही मुलगी अल्पवयीन नाही आहे हे सुद्धा सिद्ध करेन. आणि मी माझ्या बायकोला जामिनावर सोडवून घरी घेऊन जाईन. इट्स माय चॅलेंज, असं अर्जुन म्हणत असतो. आणि लक्षात ठेवा, हे चॅलेंजसुद्धा अर्जुन म्हणत असतो. आणि ॲडव्होकेट शेंडे म्हणतात ओके. अर्जुन म्हणतो विल यू अँड आय शुअर येस, असं म्हणत असतो. आणि मग अर्जुन आणि त्या शेंडे ॲडव्होकेट तिथून जातात. आणि मग प्रियासुद्धा ऐकत असते आणि प्रिया म्हणते हे असं अर्जुननी चॅलेंज देणं खरं तर खूप डेंजरस आहे. त्याने खरंच एका हिअरिंगमध्ये सायलीला सोडवलं तर? तेव्हा सचिन म्हणतो प्रिया, तो असं काहीच करू शकणार नाही. हे जर असं करू शकला असता तर आजच सोडवला असता ना. तेव्हा प्रिया म्हणते घाबरलेली असते तरीही म्हणते तुम्ही अर्जुनवर लक्ष ठेवा, तो काहीही करू शकतो. तुम्ही तिथून निघा, लवकरात लवकर निघा. अर्जुनचं बारीक लक्ष असणार सगळीकडे. आणि हे श्वेताला सांगा की तो काय काय करतो हे आपल्याला सगळं कळवत राहायला. तेव्हा राकेश म्हणतो हो, मी सांगितलं आहे श्वेताला तिच्यावर लक्ष ठेवायला. तेव्हा सचिन म्हणतो चला आपण निघूया, असं राकेश म्हणतो सचिनला. आणि मग ते तिथून निघतात. आणि प्रियासुद्धा तो मोबाईल सीमा कॉन्स्टेबलला देते. आणि मग प्रिया
म्हणत असते आणि ती खूप घाबरलेली असते. आणि मग आता कोर्टातला सीन दाखवलेला आहे. ॲडव्होकेट शेंडे तिथून निघून जातात आणि मग आता चैतन्य म्हणतो, अर्जुन आपल्याला तर लगेच इन्व्हिटेशन करायला हवं, आपल्याकडे वेळ फार कमी आहे, असं चैतन्य अर्जुनला म्हणत असतो. तेव्हा अर्जुन म्हणतो शेंडेला तर चॅलेंज दिलं आहे ते मी पूर्ण करणारच आहे. एक काम करू, आपण लगेच पोलीस स्टेशनमध्ये जाऊ आणि त्या केसबद्दल ज्या ज्या फाईल्स आहेत त्या सगळ्या बघू. आणि एक काम कर, आज जे कोर्टात झालं ते तूच घरी फोन करून सांग, माझ्यानं तर काही सांगवलं जाणार नाही, असं चैतन्याला सांगतो. आणि मला नाही सांगता येणार असं म्हणतो. असं अर्जुन म्हणतो. तेव्हा चैतन्य म्हणतो ठीक आहे, मी सांगतो फोन करून, असं म्हणतो. आणि मग आता चैतन्य म्हणतो आता सायली जेलमध्ये आलेली असते परत. आणि मग ती कॉन्स्टेबल तिचं लॉक काढत असते, जी तिची आशा कॉन्स्टेबल असते ती. तेव्हा प्रिया येते आणि म्हणते आज कुणाला तरी जामीन मिळणार होता ना, काय नाही मिळाला, अरे रे रे सगळा माज उतरला की काय, असं प्रिया म्हणत असते. कोणाचा तरी नवरा खूप मोठा वकील आहे म्हणे, आयुष्यात एकही केस हरलेला नाही म्हणे, जे विचार आयुष्यातली पहिली केस हरणार आहे तो बिचारा, तो सुद्धा कुणाची तर अरे बायकोची, जो बायकोला जामीन नाही मिळवून देऊ शकला तो कसला वकील. ह्या असल्या वकील नवऱ्याची आणि त्याच्या बायकोची मला भयंकर कीव येते, असं प्रिया म्हणत असते. तेव्हा सायली म्हणते त्या कॉन्स्टेबलला, ताई मी जरा प्रियाशी बोलू का. आणि मग तेव्हा ती कॉन्स्टेबल म्हणते हो जा म्हणते. मग सायली जाते प्रियाकडे आणि मग आता म्हणते प्रियाला थेट माझ्याशी बोल ना. प्रिया सतत कोणाला तरी कुठल्या तरी अशा भाषेत का बोलतेस, माझ्या नजरेला नजर देण्याची हिंमत नाही आहे का तुझ्यात. तेव्हा प्रिया म्हणते एवढं होऊन सुद्धा तुझा माज उतरला नाही आहे ना, तू इथून घरी जाशील अशा आशेने गेली होतीस ना, मग काय झालं ग, माती खाऊन परत आलीसच ना, असं प्रिया सायलीला म्हणत असते. तेव्हा सायली हसत असते आणि म्हणते की तुला काही वेगळं सांगायची गरज नाही, माझा नवरा कोर्टात काय जादू करतो ते तू अनुभवलेले आहेच, त्यांनीच केलेल्या जादूमुळे तू इथे येऊन बसलीस, विसरलीस का, असं सायली म्हणत असते. कित्येक वर्ष आम्हाला सतत त्रास देण्याचा प्रयत्न करतेस, अडकवण्याचा प्रयत्न करतेस, आधी तू आणि तो महिपत शिकरे आणि त्याच्यानंतर त्याची फरार झालेली ती मुलगी साक्षी शिकरे, सतत आमच्यावर संकट आणण्याचा प्रयत्न करतेस. मग तो तुम्हाला नागराज पण येऊन सामील झाला, पण शेवटी काय झालं, आम्ही त्यातून सुखरूप बाहेर पडलोच. मधुभाऊंची केस असो किंवा शांतामावशीच्या खुनात यांना अडकवण्याची केस असो, या सगळ्या केस कसे जिंकले आणि माझी केस पण ते जिंकणारच आहेत. आपण तोपर्यंत तुझा केविलवाना चेहरा आनंद साजरा कर. प्रिया म्हणते तू कितीही उडी मारलीस तरी काहीच उपयोग होणार नाही सायली, अगं तू जर सुटणार असतीस तर आज तुला जामीन मिळाला असता, हो की नाही, असं प्रिया म्हणत असते. तेव्हा अर्जुन तुला साधा जामीनही मिळवून देऊ शकला नाही, केस जिंकणं तर लांबच राहिलं, असं करते आणि चुक 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 करत असते आणि मग दूरच राहिलं असं म्हणते. तेव्हा सायली म्हणते प्रिया आज केसची पहिली सुनावणी होती, निकाल नव्हता, आणि कुठली केस कसं अचानक एखाद्या सुनावणीत संपूर्णपणे वेगळ्या दिशेला कशी फिरू शकते हे तुझ्यापेक्षा जास्त कोणालाच माहीत नसेल. प्रिया म्हणते गेल्यावर तुला माझी आठवण येईल ना, माझी पण तुझी आठवण येईल, मी बोलू शकले असते, पण कसं आहे ना, माझ्या घरात तुझं नाव घ्यायला सुद्धा बंदी आहे आणि ते आयुष्यभर तसंच राहणार आहे. आपण जेव्हा इथून जाईल ना तेव्हा तशाच टाळ्या वाजवून माझी पाठवणी करशील ना तू, असं सायली प्रियाला म्हणत असते. तू ना 1 2 3 1 2 3 1 असं टाळ्या वाजवते सायली आणि सांगत असते की अशा टाळ्या वाजवून तू माझं स्वागत कर, जसं जाते वेळेस केले होतंस ना अगदी तसं, अशीच पाठवणी कर म्हणून प्रियाला म्हणत असते. तिच्याकडे बघत असते. तेव्हा सायली म्हणते काय गं, तू तर गप्पच झालीस, मी इथून निघून जाणार आणि तू इथेच राहणार हा विषय आल्यावर घाबरून गेलीस का, असं सायली म्हणत असते. तेव्हा काय करतेस तू, हां असं करते आणि चुक चुक करते, करून दाखवते. आणि तेव्हा प्रिया म्हणते तुला काही वाटलं ना तरी तू इथून बाहेर पडणार नाहीस, एक ना एक दिवस मी इथून बाहेर पडेलच, असं म्हणत असते. आणि मग प्रिया खूप चवताळलेली असते, सायली खूप हसत असते. प्रिया म्हणते हसू नको हसू नको, असं म्हणते. तरी सायली तू खूप
हसत असते आणि मग सायलीची ती कॉन्स्टेबलसुद्धा हसत असते. आणि मग प्रिया म्हणते, ए हसू नकोस, माझ्यावर हसू नकोस, गप्प बस गप्प बस असं म्हणते. तेव्हा सायली खूप हसत असते. तुझी माझ्यावर हसायची हिंमत कशी झाली, गप्प बसा म्हटलं ना. आणि मग आपल्या स्वतःच्या कानावर हात ठेवते आणि हसू नको म्हटलं ना, तुझी हिंमत कशी झाली माझ्यावर हसायची असं प्रिया म्हणत असते. आणि हसू नको, गप्प हो. तरीही सायली आणि तिची कॉन्स्टेबल हसतच असतात. तेव्हा परत ती हसत असते. परत आता वात्सल्य आश्रमातला सीन दाखवलेला आहे. मधुभाऊ म्हणतात, कुसुम काय झाला असेल कोर्टात, सायली सुटली असेल का? तेव्हा कुसुमताई म्हणतात, अर्जुन सरांचा फोन आल्याशिवाय कसं कळणार मधुभाऊ आपणाला, असं म्हणते. आणि मग सोहम म्हणतो, पण अर्जुन दादाचा कॉल का नाही आला, त्यांना माहीत नाही का आपण त्यांची वाट बघतोय? तेव्हा कुसुमताई म्हणते, ते कॉल करतील दुसऱ्या. तेव्हा सायली सुटली की मग कॉल करतील. तेव्हा तो म्हणतो की मानसी आणि दिव्यासुद्धा घरी येणार ना सायलीताई सुटली की, असं विचारत असतो. तेव्हा मधुभाऊ म्हणतात, तसं काही नाही रे श्रेयश. तेव्हा तो श्रेयश म्हणतो, मग कधी येणार कुसुमताई, आम्हाला खूप एकटं वाटते. आधी सायलीताईसुद्धा यायची आणि तीसुद्धा नाही, आणि मग आता आमच्या मैत्रिणीसुद्धा येत नाहीत, असं का झालं कुसुमताई? तेव्हा कुसुमताई म्हणते, आपल्या घराला ना कोणाची तरी नजर लागली बाळा, पण माझी खात्री आहे सगळं ठीक होईल. आज आहे ना नक्की सायली सुटेल, तुम्ही रडू नका असं म्हणत असते. मग कुसुमताई सगळ्यांनाच आणि मग त्या मुलांच्या डोक्यावरून हात फिरवत असते. आणि मग आता परत सुभेदारांच्या घरचा सीन दाखवलेला आहे. सगळेजण अर्जुनच्या फोनची वाट बघत बसलेले असतात. अजून अर्जुनचा फोन आलेला नसतो. तेव्हा कल्पनाताई म्हणतात, आपण सुद्धा हिअरिंगसाठी कोर्टात जायला हवं होतं, म्हणजे आपल्याला असं अर्जुनच्या फोनची वाट बघत बसायची गरज नव्हती, लागलं नसतं. तेव्हा प्रतापराव म्हणतात, आज कुठे काय होणार आहे, आज फक्त कोर्टात वकीलपत्र दाखल होणार आहे आणि बेलसाठी बोलणं होणार आहे, म्हणून तर अर्जुनने आपल्याला सांगितलं की तुम्ही कोर्टात येऊ नका. तेव्हा कल्पनाताई म्हणतात, पण त्यांनी आपल्याला कळवत राहिला होतं ना तिथे काय चाललं आहे. तेव्हा प्रतिमा आत्या म्हणतात, तुम्हाला वाटतं ना सायलीला नक्की बेल मिळेल म्हणून, असं अर्जुन कॉल का करत नसेल, तर थेट सायलीला घेऊनच घरी येईल तो. तेव्हा अस्मिता म्हणते, तुझ्या तोंडात साखर पडू दे प्रतिमा आत्या. आणि मग तेवढ्यात तिकडून गौरी पळत येते आणि तिच्या हातात खूप सारे चॉकलेट असतात आणि ते सगळे चॉकलेट ती देवाच्या समोर गणपतीच्या समोर ठेवते आणि अशी म्हणते की गौरी तिथे काय करते, असं अश्विन म्हणतो. तेव्हा गौरी म्हणते, बाप्पा माझ्या सायलीताईला लवकर घरी पाठव, असं गौरी म्हणत असते देवाला. तू तरी तिला घरी पाठवलास ना तर हे सगळे चॉकलेट तुला देऊन टाकीन, असं गौरी म्हणत असते. तेव्हा ती होशील ना माझं, पाठवशील ना माझं, ऐकशील ना बाप्पा, असं म्हणत असते आणि मग हात जोडत असते. तेव्हा अस्मिता म्हणते, देवी आई, कल्पनाताई म्हणतात, देवी आई त्या गौरीचं तरी ऐक गं बाई. तेव्हा श्वेता म्हणते, येव्हाना अर्जुन सरांचा कॉल यायला हवा होता. तेव्हा ती म्हणत होती की सायलीताईला जामीन मिळणं खूप कठीण आहे, सायलीताईला जामीन मिळाला नसेल तर, असं म्हणते. नाही, पण देवी आई सगळं बघते आणि मग ती सायलीताईला इतके दिवस तुरुंगात राहूच देणार नाही, असं ती श्वेता म्हणत असते. तेव्हा प्रतिमा आत्या म्हणतात, श्वेता जा बरं, गौरी उठली का बघ जा, तिला उठली असेल तर तिला कॉफी हवी का विचार, असं म्हणत असते. आणि मग ती पूर्णाजीकडे जात असते. तेवढ्यात अश्विनचा फोन वाजतो आणि मग फोन येतो. चैतन्य स्पीकरवर टाकतो. चैतन्याचा फोन आलेला असतो आणि मग तो स्पीकरवर टाकतो. बोल चैतन्य, अश्विन म्हणत असतो. तेव्हा बेल मिळाली का असं विचारतो. तेव्हा चैतन्य म्हणतो, नाही रे अश्विन, आज आपण विचार करत होतो तेच झालं. सायली वहिनीवरचे आरोप किती गंभीर आहेत, त्यासाठी सायली वहिनीची बेल नाकारली, असं म्हणत असतो. पुढे काय करायचं? तेव्हा अश्विन म्हणतो, पुढची तारीख मागितली आहे, अजून काही गोष्टी करायच्या आहेत, बघूया, असं चैतन्य सांगत असतो. अर्जुनने तुम्हाला कॉल करून सांगायला सांगितलं होतं, तुम्ही वाट बघत असाल ना. अश्विन, घरी सगळ्यांची काळजी घे आणि ठेवतो फोन, असं म्हणतो माझ्याशी. मग ठीक आहे म्हणतो आणि मग तेवढ्यात फोन ठेवतो. तिकडून गौरीसुद्धा पळत येते आणि म्हणते, सायलीताई कधी येणार आहे असं विचारत असते ती अश्विनला. आणि मग परत जेलमधला सीन दाखवलेला आहे. अर्जुन सायलीला भेटायला आलेला असतो. मग अर्जुन म्हणतो, मला माहीत होतं की तुला बेल भेटणं थोडं कठीण आहे, तरीसुद्धा बेल नाही भेटली, रिजेक्ट केल्यावर खूप वाईट वाटलं. तेव्हा सायली म्हणते, अहो तुम्ही किती प्रयत्न करताय ते माहिती आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो, ठीक आहे, बेलसाठी आपण प्लॅन रेडी आहे,
माझा त्यासाठी आपण प्रयत्न करू. आणि मग सायली म्हणते, नाही नाही, आधी आपणाला मानसीला आणि इतर मुलींना शोधावं लागेल, तेव्हा सापडणार नाहीत आपणाला. ज्या माणसाने तुझ्याविरुद्ध हा प्लॅन केला ना, त्या मुलींना कुठेतरी लपवून ठेवलं आहे, असं अर्जुन सायलीला सांगत असतो. तेव्हा सायली म्हणते, म्हणूनच तर मुली मिळणं गरजेचं आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो, बायको, त्या मुलींना शोधणार तर आहोत. त्याआधी आपण तुला जास्त गरज आहे, त्यासाठी हे प्रूव्ह करणार की हे गरजेचं आहे की सोनल अल्पवयीन नाही आहे. आपण हे सिद्ध करेल ना, तर कोणी जो प्लॅन केलाय ना, तो डिस्ट्रॅक्ट होईल आणि तो त्या एक चूक करून बसेल आणि मग ती चूक आपणाला त्या मुलीपर्यंत घेऊन जाईल. तेव्हा चैतन्य म्हणतो, सायली वहिनी, मुली नक्की सापडतील, पण आधी तुझ्या बेलसाठी प्रयत्न करूया. तेव्हा अर्जुन म्हणतो, मला सांग, जेव्हा सोनल आश्रमात आली तेव्हा फॉर्म भरताना तिच्या वयाबद्दल काही डिस्कशन झालं होतं का तुमचं? तेव्हा सायली म्हणते, नाही, काही असं बोलणं नव्हतं झालं, पण फॉर्मवरती तिने ना 21 वर्ष पूर्ण असं लिहिलं होतं. तेव्हा अर्जुन म्हणतो, सुरेश आणि सोनल स्वतः सांगितलं आहे की तिचं वय 17 वर्ष आहे. आणि मग अर्जुन म्हणतो, सोनलचं बर्थ सर्टिफिकेटसुद्धा नाही, त्यामुळे पोलिसांनी तिची बोर्न टेस्ट करून घेतली होती. म्हणजे काय, असं सायली विचारत असते. तेव्हा चैतन्य म्हणतो, म्हणजे एखाद्या हाडाची चाचणी करून घेतात, त्यावरून आपल्याला कळते की त्याचे एक्झॅक्ट वय काय आहे. पोलीस म्हणाले की त्याची सोनलची बोर्न टेस्ट केली, त्यामुळे तिचं वय 18 वर्षापेक्षा कमी निघालंय. म्हणून तुला विचारतोय की काही माहिती आहे का, असं अर्जुन विचारतो. तेव्हा सायली म्हणते, मी ते नाही हो, म्हणजे सोनल असं सांगत असते की मला कळत नाही, पण एक गोष्ट मला आठवली. तिने सांगितलं होतं, ज्या दिवशी वडगावच्या जत्रेत आग लागली होती त्या दिवशी तिचा 3रा वाढदिवस होता, म्हणूनच तिचे आईबाबा तिला जत्रेत घेऊन गेले होते. अर्जुन म्हणतो, म्हणजे तिचा वाढदिवस होता त्या दिवशी? हो, म्हणूनच तिला त्या जत्रेतल्या आणि तिचा वाढदिवस लक्षात आहे, बाकी तिला काहीच लक्षात नाही, असं सायली सांगत असते. तेव्हा अर्जुन म्हणतो, 1 मिनिट, असं म्हणतो आणि फाईल उघडतो. आणि मग फाईलमध्ये असं या फॉर्ममध्ये दिलेल्या माहितीप्रमाणे 2008 साली सोनल 3 वर्षाची झाली होती. तेव्हा सायली म्हणते, सोनल, सुरेशने जेव्हा आपणाला या गावचं नाव सांगितलं होतं आणि तेव्हा तिथे आग लागली होती, तेव्हा आपण ते इंटरनेटवर तपासून घेतलं होतं ना, तेव्हा आपल्याला हेच दिसलं होतं की वडगावच्या देवीच्या जत्रेत 2 मे 2008ला आग लागली होती. आणि त्यांना आठवते की ते इंटरनेटवर बघितलेलं असतं की 2008 साली वडगावच्या जत्रेत खरंच आग लागली होती. चैतन्य म्हणतो, आपण बाहेर जाऊन इंटरनेटवर परत एकदा चेक करूया का? तेव्हा अर्जुन म्हणतो, बरं ठीक आहे. सायली म्हणते, बाहेर जाऊन का? तेव्हा चैतन्य म्हणतो, आम्हाला फोन आत अलाउड नाही. तेव्हा अर्जुन म्हणतो, तुझ्या म्हणण्याप्रमाणे 2008ला त्या दिवशी ती 3 वर्षाची असेल, तर आता तिचं वय 21 असणारच. तेव्हा चैतन्य म्हणतो, करेक्ट. तेव्हा आता इकडे सुभेदारांच्या घरचा परत सीन दाखवलेला आहे. सगळेजण जेवायला बसलेले असतात आणि श्वेता ताटं आणत असते. तेव्हा प्रतिमात्या म्हणतात, चला आपण थोडे जेवून घेऊया. तेव्हा प्रतापराव म्हणतात, मला नको, मला भूक नाही आहे. तेव्हा प्रतिमात्या म्हणतात, प्रताप, आपण सायलीला काय वचन दिले आठवते का? आपण कोणीही दुःखी राहणार नाही आहोत, दुःख करत बसणार नाही आहोत. सायली लवकर घरी परत येणार आहे, तोपर्यंत कुणीही आपलं आयुष्य थांबवायचं नाही. तेव्हा अश्विन म्हणतो, आपण जे सायली बहिणीला वचन दिलं आहे ते पाळायला नको का डॅड? थोडं खाऊन घ्या तुम्ही, असं म्हणत असतो. मग अश्विनसुद्धा आणि प्रतिमात्यासुद्धा म्हणतात, तेव्हा गौरीला घेऊन ये जा, असं श्वेताला सांगत असतात. आणि मगच आपण वाढायला श्वेता जाते. तेव्हा कल्पनाताई म्हणतात, अर्जुननी काही खाल्लं असेल की नाही, ही कोण का देवच जाणे. तेव्हा अश्विन म्हणतो, तू थांब, मी दादांना फोन करून विचारतो. आणि मग कल्पनाताई म्हणतात, अश्विन, अर्जुनला हे सुद्धा विचार की सायलीसाठी डबा पाठवला तर चालणार आहे का? आणि मग तेवढ्यात श्वेता येते. कल्पना मावशी, गौरीला उठवायला गेले तर गौरीला खूप ताप आला आहे, असं श्वेता सांगत येते. तेव्हा मी बोलवायला गेले तर ना तिचं अंग गरम लागते. मग कल्पनाताई म्हणतात, अरे बापरे, चला बघूया, असं म्हणतात. आणि मग सगळेजण गौरीकडे जातात. मग आता प्रतिमात्या, श्वेता, जरा कुसुमला कॉल करून सांग, कुसुमला ताप आलाय, आणि मग मिठाचं पाणी घेऊन ये, आपण गौरीच्या कपाळावर घड्या ठेवूयात, असं प्रतिमात्या त्या श्वेताला सांगत असतात. आणि मग जेलमधला सीन दाखवलेला आहे. हा प्लॅन जाणीवपूर्वक केलेला आहे. तो खूप हुशार होता. सुरेशने आपणाला ज्या गावचं नाव सांगितलं, त्या जत्रेला कधी आग लागली होती ते सगळं सांगितलं आणि ते बरोबर होतं. म्हणजे सुरेशला ज्यांनी कोणी हे बोलायला लावलं
ते सगळं आपण तपासून बघाल म्हणून त्यांनी सांगितलं. चैतन्य म्हणतो, पण मग 2008 हे साल करेक्ट असेल तर ती जन्मतारीख जी सोनलची बोर्न टेस्ट झाली तिथे काहीतरी घोळ झालाय. तेव्हा अर्जुन म्हणतो, बोर्न टेस्टमध्ये फेरफार झाला आहे. आणि मग अर्जुन म्हणतो, ओ चैतन्य, चॅलेंज कर परत एकदा. आणि मग बोर्न टेस्ट करायची आहे असं अर्जुन म्हणत असतो. आणि मग यावेळेस तू इन्स्पेक्टर सावंत आणि तू तिथेच थांबा, रिपोर्ट घेऊनच निघा तिथून, म्हणजे तो बोर्न रिपोर्ट 100% खरा असेल. तेव्हा चैतन्य म्हणतो, लगेच कामाला लागतो. तेव्हा अर्जुन म्हणतो, 1 मिनिट, ॲडव्होकेट शेंडे हेच म्हणतील, बोर्न टेस्ट नाहीये, स्टेट रिपोर्ट व्हॅलिड नाहीये, आपल्याला त्याचा जन्माचा वेगळा कुठला तरी पुरावा शोधावाच लागणार आहे. तेव्हाच ते तर तो अर्जुन म्हणतो, आपण कुठला पुरावा सापडणार आहे, तिचं बर्थ सर्टिफिकेट तर सापडलं नाही आणि तिच्या आईवडिलांचा तर पत्ताच नाही. तेव्हा अर्जुन म्हणतो, हेच तर खूप मोठं चॅलेंज आहे आपल्यासाठी. तेव्हा सायली म्हणते, विचार करत बसलेली असते. तेव्हा अर्जुन म्हणतो, बायको काय झालं आहे, कुठला विचार करतेस. तेव्हा सायली म्हणते, जर ते वडगाव खरं आहे, जर तिथली जत्रासुद्धा खरी आहे आणि तिथे लागलेली आगसुद्धा खरी आहे, पण आपल्याला सत्यसुद्धा वडगावला गेल्यावरच कळेल ना, म्हणजे तिथे गेल्यावर कदाचित तिचे आईवडील आपणाला सापडू शकतील, जन्माचा दाखलाही मिळेल आपणाला आणि तो मार्ग करेक्ट आहे, वडगावला भेट द्यायलाच पाहिजे असं अर्जुन म्हणतो. आणि मग आता इथेच आपला आजचा भाग संपतो. तर आता उद्याच्या भागामध्ये दाखवलेला आहे, प्रिया फोनवर सांगत असते सायलीला अजून बेल मिळालेली नाहीये, अर्जुन तिथून काहीतरी करेल, आता पुढचं पाऊल काय आहे याकडे बारीक लक्ष ठेव. आणि मग प्रिया बोलत असते श्वेताला. तेव्हा ती सीमा कॉन्स्टेबल तिथेच थांबलेली असते. आणि मग ती कॉन्स्टेबल थांबलेली असते, ती सायली पाहते आणि म्हणते, सीमाताई प्रियाच्या सेलजवळ का उभ्या आहेत. तेव्हा अर्जुन कल्पनाताईला सांगत असतो की मी बाहेर जात आहे पनवेलच्या, आणि एवढं सांगतो आणि मग आता जातो. मग श्वेता फोन करते, महिपत, सचिन आणि राकेश बसलेले असतात त्यांना, आणि तो म्हणतो की ती सांगत असते त्यांना, अर्जुन पनवेलच्या बाहेर कुठेतरी गेला आहे कोणत्या तरी कामासाठी असं श्वेता सांगत असते. तेव्हा महिपत म्हणतो की नक्कीच तो ऑफिसच्या कामासाठी तर बाहेर गेला नसेल, तो सायलीच्या केससाठीच गेला असेल असे महिपत म्हणतो. आणि मग आता अर्जुन जेलमध्ये आलेला असतो सायलीला भेटायला, आणि तो सायलीला सांगत असतो की मी वडगावला चाललो आहे. तेव्हा सायली म्हणते, माझी खात्री आहे तुम्ही सगळे पुरावे घेऊन यालच. आणि मग सायलीला म्हणत असते आणि मग इथेच आपला आजचा प्रोमोसुद्धा संपतो. आता उद्याच्या भागामध्ये नेमकं काय काय घडणार आहे ते पाहणे